म्हणजे एका नवऱ्या बायकोचं झालं भांडण. त्या बाईने जे नवऱ्याचे केस पकडले सोडायलाच तयार नाही. हो, त्या बाईने नवऱ्याचे जे केस पकडले सोडायलाच तयार नाही. बापरे, मग पुढे पुढे काय? मग मी त्या बाईची थोडी तारीफ केली. म्हटलं बाई, तुझ्यासारखी तू आहेस म्हणून हा तुझा नवरा आहे. खूप झाली, केस सोडले. अरे वा, पुढे पुढे काय? मग बाजूला एक हॉटेल होतं, फॅमिली तिकडे हॉटेल होतं. त्या हॉटेलमध्ये त्या दोघांना घेऊन गेलो, नाश्ता पाणी करवलं, थोडस प्रवचन दिलं. तेव्हा तुझं केस स्ट्रेट झाली आणि थोड्या वेळापूर्वी काही घडलंच नाही अशा आविर्भावात दोघे हातात हात घेऊन निघून गेले. बरं काय ते हॉटेलचं बिल कुठे दिलं रे? अर्थात तिच्या नवऱ्यानं. काय वाटलं दाजी? अहो, नुसत्या चहा नाश्त्यावर केस सॉल्व केली समजा, तर अशा केस केली 2-2, 4-4 हजार रुपये घेतो. समजलं का? समजलं का? अरे अरे सोडे भाऊजी, नमस्कार. प्रश्नच नाही, न ओळखायला काय झालं. आणि खरं म्हणजे आमची ताई प्रभाताई नेहमी तुमची आठवण काढायची. काय झालं दादी, तुमच्यापेक्षा सोळे भाऊजींचीच आठवण काढायची. त्या बोलू नका. तुमची नेहमी आठवण काढायची आणि म्हणायची की दाजी सोबत, तुझ्या दाजी सोबत लग्न झालं म्हणून, नाही तर सुळे डॉक्टर्स मला मागणार मला आता शोध लागलाय. आता शोध लागला नाही. आणखी माझी ताई असं म्हणायची की ताई आम्ही ऐकून घे ना रे, तेवढं जोर लागेल तेवढं चांगलं वाटेल. मला काही ऐकायचं नाही आहे. एका मृत आदरणीय आदरणीय बघा प्रभादेवी काय बोलताय आमचे सुळे. आदरणीय. अरे आता तरी हसा ना. बाप रे बाप दाजी, अजूनही करंट शिल्लक आहे का? वा 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 दाजी, वा, अजून करंट शिल्लक आहे आमच्या ताईचा. हा, खरं म्हणजे तुमच्यावर खूप प्रेम करायची ती, नाही का? दाजी कशी असते बघा. काय किती हे तू दाजी राहिला बसू.